ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आज समाजामध्ये दुःख तयार झालेले आणि सगळे माणसं देवापाशी जातात, काय मागतात? सुख. पण आज काय झालं, पूर्वी जी रामकालीन जी कुटुंबावस्था होती ती कुटुंबावस्था आज राहिली नाही. आज काय झालं, भारत स्वतंत्र झाला, महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि ज्याला वाटेल तसा तो माणूस वागू लागला. आणि तो वागू लागल्यामुळं आज समाजामध्ये काय झालं, दुःख तयार झालेले. बायको नवऱ्याचं ऐकत नाही, मुलगा बापाचं ऐकत नाही, घरात कोणाचा ताळमेळ नाही. आणि ही अवस्था उभी राहण्याकरता पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी स्वाध्याय परिवार उभा केला. आणि आज लोकांनी त्याच्यात बंद नाही, लोकांना ते आवडना. मग मग जे परत दुःख आहे ते आहेच. तर पूर्वी काय व्हायचं, लग्न लावायचे टायमाला सप्तपदी केली जायची. सप्तपदी करताना ती बाई काय करायची, 7 शपथी घ्यायची. पहिली शपथ, आता मला हा नवरा मिळाल्यानंतर जसा असेल तसा. आज कशी बायको मिळणं, कसा नवरा मिळणं हे प्रारब्ध अधीन असतं, पूर्वीच लिहून ठेवलेलं असतं. मग मला हा नवरा मिळाला ना, मग मी आता याच्या संग संसार करीन. मग दुसरी शपथ, आता याचं जे गणगोत आहे त्याला मी सारखंच प्रेम देईल, माझ्या गणगोताला सारखंच प्रेम देईल. वरून याला काय खायला लागतं, याला काय आवडतं तो पदार्थ मी करून देईल. आज काय झालं, त्याच्या मनासारखं पदार्थ न मिळाल्यामुळं तो काय करतो, बाहेर जेवण करतो, हॉटेलला जातो. आणि तुझ्याकडं जर गरिबी तरी मी राहील, श्रीमंती तरी मी राहील. तू दागदागिने जर घातले ते मी घालील, तू नाही घातले मी घालणार नाही. आता हे माझं सर्वस्व जीवन मी तुला दिलेलं आहे. पण आज काय झालेले, कमरापासून मानेपासून खाली शरीर दिलेलं आहे आणि मन काय दिलेलं नाही. मग मन न दिल्यामुळं आज कुटुंबामध्ये काय झाले, हा म्हणतो एक, ती म्हणते एक. ती शेजारणीनं असं घेतलं, तिनं तसं घेतलं आणि एकमेकावर संशय खातात एकमेकाचे. म्हणजे त्यामुळं काय झालं, कुटुंबावस्था बिघडून गेली. आणि मग हे नवरा बायकोचे सतत भांडणं झाल्यामुळं ते जे मुलं आहेत ना घरामध्ये, ते मुलं बघतात आणि मग ते मुलं काय होतात, बेडर होतात. म्हणजे आज प्रत्येक कुटुंबामध्ये ही अवस्था झालेली आहे. आणि ही अवस्था होण्याकरता आज लग्न केले जातं. ब्राह्मण काय करतो, लग्न लावतो. आणि जी पूर्वीची सप्तपदी होती अग्नीला साक्षी घेऊन, आणि आज ही सप्तपदी राहिली नाही. आज काय झालं, डेकोरेशन झालं. आणि ह्या डेकोरेशनमुळं जो लग्नाचा मूळ हेतू आहे ना तो राहिला नाही. पूर्वी काय होतं, समर्पण. लग्न म्हणजे काय, समर्पण, एकमेकाला समर्पण करणं. आणि मग तो जो कमाई त्याने कष्ट करायचं आणि बायको का आणून द्यायचं. बायकोनं काय करायचं, त्याचा सांभाळ करायचा, गृहमंत्री. आणि मग तो जेव्हा मागल तेव्हा त्याचं कधी यायचं. आज काय झालं, हा तिच्या काही देत नाही, याच्या खिशात येतो, ती दारू पिऊन घ्यायची, तिच्या कधीला ती तिच्या आईबापांना पोस्ट करते. म्हणजे आज कुटुंबावस्था विस्कळीत झाली. आणि ही कुटुंबावस्था विस्कळीत करता करता त्याच्याकरता काय संस्कार पाहिजे. आणि हे सप्तपदी लग्न करतात, म्हणजे लग्न करतात म्हणजे काय करतात, डेकोरेशन करतात. म्हणून कुटुंबात सुख लागण्याकरता हे करायला पाहिजे. जर हे केलं तर खऱ्या अर्थानं सुख मिळेल. आणि हे करा, हे पटलं असेल याला क्लिक करा. सदाशिवा जय भैरवनाथ महाराज की जय.